तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील त्रिवेणी संगमावर अंघोळीसाठी उतरलेल्या 3 भाविकांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर बुलढाणा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान आढळून आला। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील त्रिवेणी संगमावर आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 3 भाविक दर्शनासाठी आल्यानंतर अंघोळ आणि पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले, मात्र पाण्याच्या खोल डोहाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले। स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र योगेश प्रकाश वानखेडे वय वर्ष 22 राहणार फुटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे पाण्यात बेपत्ता झाले। रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली। रविवारी सकाळी ओम साई फाउंडेशन नांदुरा यांच्या बचाव पथकाने पुन्हा शोध कार्य सुरू केले आणि अनेक तासांच्या प्रयत्नानंतर योगेश यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। या घटनेनंतर त्रिवेणी संगम परिसरातील सुरक्षा व्यवस्था, धोक्याच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे।